नमस्कार विहिली बांधवांनो, मी राहुल राऊत, डिस्ट्रिक्ट मॅनेजर लातूर, CSC ई गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. आज आपण एक महत्त्वाच्या ॲप्सबद्दल माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर वेव्ह ॲप्स हे एक प्रसार भारती यांनी सुरू केलेलं OTT म्हणजे ओव्हर द टॉप ॲप आहे. या ॲपमध्ये जर पाहिलं तर हे ॲप एकदम भारत सरकारच्या प्रसार माध्यमी म्हणजेच दूरदर्शन आणि आकाशवाणी याद्वारे सुरू केलेलं आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर जुने जे काही दूरदर्शन असेल, आकाशवाणी असेल किंवा जुन्या मालिका, नवीन कार्यक्रम किंवा मालिकांच्या चित्रपटांचा एकदम विशाल असा संग्रह यामध्येच उपलब्ध आहे. तुम्हाला या ॲपमध्ये जर पाहिलं तर 65 पेक्षा जास्त लाईव्ह TV चॅनल्स पाहायला मिळणार आहेत. तसेच रेडिओ स्ट्रीमिंगसुद्धा याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच न्यूज, बातम्या, माहितीपट, त्याच्यानंतर एज्युकेशनल आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश आहे. या ॲपमध्ये जर पाहिलं तर मराठीसह हिंदी, इंग्रजी, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड, गुजराती आणि पंजाबी अशा एकूण 12हून अधिक भारतीय भाषांमध्ये हे ॲप उपलब्ध आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर व्हिडिओ ऑन डिमांड, ऑडिओ ऑन डिमांड तसेच फ्री टू गेमिंग, ई-कॉमर्सद्वारे तुम्हाला जे काही ऑनलाईन खरेदीची सुविधासुद्धा याच्यामध्ये मिळणार आहे. तसेच ई-बुक्स असतील किंवा ई-मॅगझिन्स हे पाहायला मिळणार आहेत. आणि हे जर पाहिलं तर बहुतेक सामग्री ही तुम्हाला विनामूल्य अगदी फ्रीमध्ये सर्व प्रीमियमची सामग्री तुम्हाला ही मिळणार आहे. याच्यामध्ये जर पाहिलं तर CSC धारकांसाठी आता नेमकं काय आहे, तर CSC व्हिली जे कोणी असतील त्यांच्यासाठी एक चांगली कमिशन मिळवण्याची संधीसुद्धा आहे. त्यांच्यामध्ये प्रत्येक ॲप इन्स्टॉलेशन करणे याच्या अंतर्गत त्यांना CSC मार्फत ₹12 कमिशन दिलं जाणार आहे. तर त्या ॲप जे आहे ते ॲप नेमकं तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये कसं इन्स्टॉल करायचं त्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये पुढे. तुमच्या मोबाईलमध्ये आल्याच्या नंतर आपला मोबाईल जो आहे त्याच्यामध्ये प्ले स्टोअर जे असतं इथं पाहू शकता की इथं प्ले स्टोअर आहे. या प्ले स्टोअरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. प्ले स्टोअरवरती क्लिक करून घेतल्याच्या नंतर तुमच्यासमोर जे काही प्ले स्टोअर ओपन होईल. ओपन झाल्याच्या नंतर इथं खाली पाहू शकता इथं एक सर्च ऑप्शन आहे बघा. या सर्च ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सर्चवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं जे काही आपल्याला ॲपचं नाव सर्च करायचं आहे ते सर्च आपल्याला इथं दाखवलं जाईल. इथं वर सर्च ॲपवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्या कीबोर्डवरून आपल्याला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर असं तुमच्यासमोर ऑप्शन दिसेल. इथं ऑलरेडी आपण इन्स्टॉल केलेलं आहे म्हणून इथं ओपन दिसत आहे. जर तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलेलं नसेल तर त्याच्यावरती इथं इन्स्टॉल क्लिक करून ओपनवरती क्लिक करायचं आहे. ओपनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हे असं दाखवलं जाईल. असं आल्याच्या नंतर तुम्हाला जे काही थोडासा वेळ घेईल ओपन होईल. ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे पुढे आपण ते पुढे पाहणारच आहोत. असं दाखवलं जाईल. त्यानंतर तुमचं जे काही स्क्रीन असेल असं दाखवलं जाईल. इथं पाहू शकता की मनोरंजनाची लाट पुढे जाण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक किंवा ईमेल ID टाकायचा आहे. आपला जो मोबाईल नंबर असेल तो आपल्याला इथं मोबाईल ह्याच्यावरती क्लिक करायचा आहे किंवा ईमेल नंबरसुद्धा तुम्ही टाकू शकता. जो काही मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला व्यवस्थित इथं टाकून घ्यायचा आहे. आणि टाकून घेतल्याच्या नंतर तुमचा जो काही आता ही असणार आहे OTP तुम्हाला पाठवण्यासाठी, त्यानंतर मग इथं OTP पाठवावरती डायरेक्टली क्लिक न करता तुम्हाला इथं एक ऑप्शन करायचं आहे. वरही पाहू शकता की तुमच्याकडे रेफरल कोड आहे का, या कोडवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ह्या कोडवरती जर आपण क्लिक करून आपली जी काही CSC ID आहे ती CSC ID टाकल्याच्या नंतर प्रत्येक रेफरल कोडला तुम्हाला ₹12 कमिशन दिलं जाणार आहे. त्याच्यामुळं कोड टाकायला हा विसरू नका आणि एका मोबाईलमध्ये एकदाच एक ॲप जे असेल ते तुम्हाला इन्स्टॉल करता येणार आहे. इथं आपला जो काही CSC ID तो आपण आता इथं टाकून घेणार आहोत. CSC ID टाकून घेत असताना तुमचा जे काही बरोबर CSC ID आहे तोच तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. चुकून घेऊ नका, कारण की जर तुमचा CSC ID कोड चुकला तर जे काही कमिशन आहे ते तुम्हाला इथं मिळणार नाही आहे. टाकल्याच्या नंतर मग व्यवस्थित आहे का तुमचा CSC ID चेक करून घ्या. नंतर लागू करावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लागू केल्यावर इथं पाहू शकता रेफरल कोड यशस्वीरित्या लागू झाला आहे असं दाखवलं जाईल. त्यानंतर मग आपल्याला जे काही OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर जो काही आपला मोबाईल नंबर आहे त्या मोबाईलवरती OTP पाठवला जाईल. तो OTP आल्याच्यानंतर इथं ऑटोमॅटिकली घेऊ शकतं किंवा तुम्ही मॅन्युअलीसुद्धा टाईप करू शकता. आपण ऑटोमॅटिक टाकलेला आहे आणि परत पुढीलवर आपण क्लिक केलेलं आहे. पुढीलवर क्लिक केल्याच्यानंतर थोडासा वेळ घेईल आणि तुमचं हे जे काही वेव्ह ॲप आहे ते वेव्ह ॲप आपलं लॉग इन झालेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इथं पाहू शकता सर्वमध्ये तुम्हाला इथं संपूर्ण दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर हे लाईव्ह आहे. लाईव्हमध्ये तुम्ही चित्रपट असेल, शो असेल, त्यानंतर मग मॅगझिन अँड जॉर्नमेंट्स असेल, ऑडिओ असेल, खेळ, डॉक्युमेंट
हे मोठ्या प्रमाणे अनेक ऑप्शन असे जे काही लाईव्ह टी व्हीवरती वगैरे असतात त्या पद्धतीनं आपल्याला इथं पाहायला मिळतील. त्यानंतर इथं पाहू शकता की शोमध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये जेवढे काही शो आहेत ते शो तुम्हाला इथं पाहायला मिळतील. तुम्हाला जो पाहिजे आहे त्या पद्धतीनं तुम्ही इथं पाहू शकता. वेगवेगळे जेवढे शो सध्या चालू आहेत त्या पद्धतीने हे इथं तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर मग इथं चित्रपट आहे. चित्रपटवरती सुद्धा तुम्ही इथं पाहू शकता की लंडन, जॉन विक जे काही हे दिलेले आहेत हे संपूर्ण याच्यापैकी कोणताही तुम्हाला जो काही आवडत असेल तुम्ही तो याच्यावरती एकदम फ्रीमध्ये पाहू शकता. अशा पद्धतीचं हे ॲप आहे. प्रत्येकाने जे काही व्हीएलई बांधव असतील त्यांनी प्रत्येकाने या ॲप जास्तीत जास्त शेअर करावं आणि त्यांच्या मोबाईलमध्ये हे तुम्हाला इन्स्टॉल करून द्यायचं आहे. सेम पद्धतीनं आपण जे काही पाहिलेले आहे त्या पद्धतीनं हे इन्स्टॉल तुम्हाला करून द्यायचं आहे. अशा पद्धतीचं हे ॲप आहे.